गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्व कसे आहात? मजेत ना? कारण आज खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतोय आणि मी आलोय गावी. मागे तर घर वगैरे दिसतंय गावचं. तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मित्रांनो पहिली अंघोळ आहे, तर कारेट वगैरे सर्व आता फोडतो, त्यानंतर मग कुठेतरी फिरून येतो. काल रात्रीच्या ट्रेनने रात्रीच्या नाही, काल सकाळी दिवा ट्रेनने बसलो होतो, संध्याकाळी पोचलो. त्यामुळे काल तर काय ब्लॉग नव्हता केला. आज ब्लॉगला सुरुवात करते. हे बघा, पप्पाने आणि मम्मीने कारेटे फोडलेत, आता मला फोडायचे. पहिल्या याच्यामध्ये फुटू दे. हो, फुटलं. चला, कारेट वगैरे फोडून झालंय. आता थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग वाडीमध्ये फिरायला जाऊया. तर मित्रांनो, गावची दिवाळी कशी असते माहिती आहे? सध्या शेतीची कामं चालू आहेत. इथे गवत वगैरे दिसते, सर्वांकडे तेच चालू आहे सध्या. हे बघा मित्रांनो, घराच्या मागे जाऊन शेतीचं काम चालू आहे. भात कापतात इथे. अमर आणि मी वाडी फिरून येतो. बघा, ऊन लागायला सुरुवात झाली. वाडीमध्ये सर्वांची जरा शेतीची कामं चालू आहेत सध्या. आम्ही फक्त उंडगायचं काम करतोय, सर्व बघून येतो. इथे पण गवत आहे. हा बघ ना, ब्लर दिसतंय थोडं मोबाईल पडल्यामुळे. बदल ते काच उडाल्या, माहित नाही, बघावं लागेल. बघतो. एवढं लांबून दिसणार नाही, जवळून दिसेल ते. काय काच? मग आता तुला डिस्प्ले हे घालावं लागेल ना. डिस्प्लेला नाही लागले. डिस्प्ले बोलतो हे आपला पूर्ण काच बदलावं लागेल ना. काचच उडाली ना ती. हो, प्रवीण राणेचं घर. ओ, प्रवीण राणे गोडवा कोकणचा टी शर्ट घालून. थंड वाटतं रे, थंड वाटतं एकदम घरात तुमच्या. आणि ते माकड आहेत, दिसत नाहीत वरती. बेचकी दाखवल्यावरती पळतात. हा, ते या साईडला दिसतात पुढे. बेचकीने दगड मारू लागतात तर ते जातात. नाही दिसणार रे, आतमध्ये तिकडे पुढे गेले. मित्रांनो, याला आम्ही ना बेचकी बोलतो. याच्यामध्ये दगड अडकवून मारायचा. आता प्लास्टिकचे ते, पहिले आपण लाकडाची वगैरे अशी बनवायचो. याला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, ऊन बघा किती लागते गावाला ते आता. तर गावाला ना ऊन वगैरे तर खूप आहे. पाऊस वगैरे गायबच झाला तर कुठे. चाललोय मी आता घरी जेवायला. जेवतो वगैरे आणि मग थोड्या वेळाने पुन्हा येतो. आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे. कुठे जायचं बघू पुढे. एकदम शांत वाटतंय पूर्ण गावाला.
मामा आणि कुठे गेला बघूया. तर शेठ तुझा फोन नाही लागत आहे. मामा कुठे गेला? आणि मामा कुठे गेला मग? 1 2 3 4 माझा लागला पाहिजे तुला. झालं भाजी तुमचं? गवत वगैरे सुकायला. इथे मित्रांनो भात वगैरे आता कापत आहेत सर्वजण. आमचं भात सर्व झालं झोडून वगैरे आणि इथे ठेवलं आहे सर्व गवत या ठिकाणी. आता ना भात जोडायला पण सर्वात इझी झालं आहे कारण मशीनने वगैरे सर्व जोडलं जातं. दाखवतो मला मशीनसुद्धा दाखवतो. आणि आता इथे भात कापतं ते मशीनने. मित्रांनो ही भात कापण्याची मशीन आहे. हे सर्व नांगरणीपासून सर्व मशीन येतात. सुरुवातीला आपण जे नांगरतो त्यासाठी छोटा ट्रॅक्टर वगैरे असतो. त्यानंतर ही भात कापण्यासाठी मशीन, भात सोडण्यासाठी सुद्धा मशीन आहे. त्यामुळे सर्व मेहनत वगैरे वाचते आपली. मी असं इथे सुकायला वगैरे टाकलं आहे सर्व. ही मित्रांनो भात कापायची मशीन बघा. तिथे इझिली आणि लवकर कापून होतं सर्व. आणि सुकायला टाकायची सुद्धा गरज नाही. सर्व लाईनमध्ये असं सर्व होतं. संध्या झाली पण ते 4च वाजलेत. पण जरा पावसाचं मळं वाटतंय पुन्हा. साहिलच्या इथे आलोय. साहिलचं आणि पण भात वगैरे सर्व झालंय झोडून. आणि काल संपवलं सर्व. या ठिकाणी मशीन आहे, तुम्हाला मशीन दाखवतो. भात झोडायची मशीन. या ठिकाणी सर्व गवत वगैरे ठेवलंय. वेगवेगळ्या प्रकारचे येतात. ही जुनीवाली आहे. नवीन आता जे आलेत मशीन त्या पण दाखवेल. ही ज्या जुन्यावाल्या होत्या ना मशीन त्यावाल्या आहेत. काम इझी होतं पूर्ण याने. नवीनवाले मशीन आल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा आहेत त्या. गाड्या धुवायचं काम चालू आहे. ही गाडी कोणाची? त्या मामाची ती. हां हां त्यांची बरोबर. ती तिकडे होती ना अगोदर मामाची ती तुझ्या. तू काय करतोस? बघा साहिल जरा हे केले वरती नाही जात ना. मित्रांनो फुलं बघा किती झाले त्याच्यामध्ये. मित्रांनो गाडी अशीच काढली होती त्याने साहिलला. हे खूप दिवसांना बाहेर काढली तर. आणि आम्ही येऊन पोचलो मंदिरात. मंदिराच्या
पण नाही जवळ मातीच आहे का मग? आता नवीन बंदूक आलाय पाण्याचं ना माचीसचं काढलं त्याच्यात असं घालायचं ते घालत जायचं बंदूक वर करायची वाजतं मोठा डोळं चांगलं असतील तर समोरचं डोळं आहे ना आहे ना तेल लागलं तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू.